नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध नवी मुंबईकर नाराज आहेत. मात्र आता माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा प्रशासनाच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेताना दिसून येत. नवी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी पाळणाघर बंद आहेत. वारंवार महानगरपालिकेला पाठपुरावा केला जातो, मात्र पाळणाघर अजूनही सुरू झालं नाही. याच संदर्भामध्ये माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी प्रशासनाला इशारा दिलाय. सर, प्रशासनाला काय इशारा दिला आहे? प्रशासनाला हा इशारा दिला आहे. काल आम्ही समाज विकास विभागामध्ये सांगितलं आहे की जर तुम्ही आज दिवसभरामध्ये निर्णय घेतला नाही तर आम्ही उद्यापासून येणाऱ्या शुक्रवारपासून या ठिकाणी आक्रमक पद्धतीने आंदोलनाची भूमिका घेऊ आणि यावेळेस शांत पद्धतीने ती भूमिका नसणार आहे. आम्ही बाहेर राहून बिलकुल आंदोलन करणार नाही. टॅक्स पेअर म्हणून आम्ही आतमध्ये नवी मुंबई महानगरपालिका दालनामध्ये येणार. त्या ठिकाणी कामकाज डिस्टर्ब न करता आम्ही त्या ठिकाणी आमची मागणी करणार आणि मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्या ठिकाणी तिथून आम्ही न उठण्याचा हे आंदोलन करण्याचा आम्ही त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे. परंतु यावेळेस असं निश्चित केलेलं आहे की आमच्यावर कोणत्याही प्रकारचा पोलिसांनी गुन्हा नोंद केला तरी हरकत नाही, प्रशासनाने गुन्हा नोंद केला तरी हरकत नाही, तरीसुद्धा यावेळेस आम्ही पाठी हटणार नाही. तर आपण पाळणाघराची वारंवार पाठपुरावा करताय. नेमकी पाळणाघराची संकल्पना काय आहे महापालिकेची? महानगरपालिकेची संकल्पना ही होती की या शहरातले जे कामावर जाणारे जे नागरिक आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांना नवरा बायको दोघांनाही काम करता यावं किंवा सिंगल पॅरेंट असेल तर त्यांना कामाला जाता यावं आणि त्यांची जी मुलं आहेत ते प्रशासन सांभाळेल अशा प्रकारची बातमीसुद्धा प्रशासनाने केली आहे. परंतु ही संकल्पना कुठेतरी या समाज विकास विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच अडचणीत आल्याचं दिसतं आहे आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळे आजपर्यंत हे पाळणाघर जे आहे सुरू होऊ शकलं नाही. इच्छाशक्ती त्याला जबाबदार आहे आणि यांच्याकडे कोणत्याही पद्धतीने अभ्यासपूर्वक त्याच्या SOP बनवण्याच्या किंवा त्याच्या पद्धतीची नियमावली बनवण्याची क्षमता नसल्या कारणास्तव अजूनपर्यंत हे पाळणाघर रखडलेलं आहे. सर, इमारत तयार आहेत अनेक ठिकाणी, त्याचं भूमिपूजन नाही आहे. अशाच प्रकारे पाळणाघराचा कोट्यवधी रुपये खर्च करायचा, मग ठेकेदारांसाठी ही इमारत तयार करायची, मग ज्यावेळेला होते मग प्रशासनावर अंगावर घ्यायचं नाही, अशी भूमिका कुठे दिसते का? सुरुवातीच्या कालखंडामध्ये मला असं वाटायचं की जेव्हा मीडियामध्ये अशा गोष्टी यायच्या की कॉन्ट्रॅक्टरसाठी हे कामकाज सुरू आहे का किंवा ही इमारत बांधली जाते ही पण फुकट जाणार आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न त्यावेळेससुद्धा मीडियाने मला वाटतं उपस्थित केला होता. आम्हाला नवीन लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला असं वाटायचं कुठेतरी मीडिया त्याला काउंटर अटॅक करते, परंतु मीडियाची ती गोष्ट आहे खरं होताना दिसते. नवी मुंबई महानगरपालिका काय करते आहे, या ठिकाणी नियमावली बनवण्याच्या आधीच आपल्या इमारती बनवते. माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही इमारती नाही बनवली पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु इमारती बनण्याच्या कालावधीमध्ये त्या लोकांनी नियमावलीसुद्धा बनवली पाहिजे, त्याचं एक स्ट्रक्चर तयार करायला पाहिजे आणि त्याची मंजुरी घेऊन त्या पद्धतीने ती सुरू करायला पाहिजे. या ठिकाणी त्याचा अपवाद दिसतो आहे. कोणताही अधिकारी म्हणजे कोणताही संबंधित विभाग जो आहे हा स्वतःची जबाबदारी समजत नाही, हा त्याचा कार्याचा त्याला भाग वाटत नाही, म्हणून अशा पद्धतीने शहरामधल्या अनेक इमारती ज्या आहेत त्या धूळ फाट पडून आहेत, कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. आणि मला असं वाटते की अशा लोकांना शास्ती झाली पाहिजे ज्यांच्या आपण म्हणतो ना बेजबाबदारपणामुळे आज ही परिस्थिती उपस्थित झालेली आहे. महापालिकेचा जबाबदारपणा आहे असा आरोप जे आहे माजी नगरसेवक विशाल डोळस करताना दिसून येते. अनेक इमारती पडून आहेत, कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिकेकडून केला जातो, मात्र त्या इमारती उद्घाटन मात्र आयुक्तांकडून केलं जात नाही. वारंवार महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दिसून येत आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर आडेसह विकास मिरे, साम TV, नवी मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.